नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. दुसरा मुख्य मुद्दा आहे गोपनीय अहवाल. त्यातील उपमुद्दा 1. शासकीय तरतूद. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची नोंद व त्याचे मूल्यांकन शासनाने ठरवून दिलेल्या फॉर्ममध्ये भरणे म्हणजे गोपनीय अहवाल लिहिणे होय. चांगल्या गोष्टींसाठी शाबासकी व वाईट बाबींची नोंद करण्याची पद्धत या गोपनीय अहवालात ठेवण्यात आलेली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गोपनीय अहवाल दरवर्षी मुख्याध्यापकांना भरून ठेवावा लागतो. एखाद्या कर्मचाऱ्याच्या बढतीकरिता, त्याच्या वेतनवाढीकरिता, वरिष्ठ श्रेणीकरिता याचा उपयोग होतो. मागील 3 वर्षाचे गोपनीय अहवाल पाहून संबंधित कर्मचाऱ्याच्या बाबतीतील बढती किंवा ठपका ठेवता येतो. याकरिता मुख्याध्यापकाने प्रथम नियमांचा अभ्यास केला पाहिजे. माध्यमिक शाळा संहिता व सेवेच्या शर्ती 1981, त्याचप्रमाणे शिक्षण खात्यातून येणारी परिपत्रके यांचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षकांची सभा घेऊन माध्यमिक शाळा संहिता 1986 व सेवा शर्ती 1981 या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करण्यास शिक्षकांना सांगावे. नवीन शिक्षकांच्या माहितीकरिता उपयुक्त परिपत्रके असतील तीही त्यांना सांगावीत. गोपनीय अहवालाबाबतची माहिती सांगावी म्हणजे आपल्या वर्षभराच्या कामाचे मोजमाप करण्याचे हे एक उत्तम साधन आणि म्हणजे गोपनीय अहवाल होय हे शिक्षकांना कळेल. गोपनीय अहवालात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून ते शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत जो कालावधी असतो त्या कालावधीतील अध्यापन पद्धतीबरोबरच इतर बऱ्या वाईट गुणांची नोंद केली जाते. मुख्याध्यापकाच्या अभिप्रायासह ही अभिलेख पूर्णत्वास येतात. याकरिता शिक्षकांनी आपली कर्तव्ये कोणती आहेत त्या कर्तव्याबाबत आपण दक्ष राहून वर्षाच्या शेवटी एप्रिल महिन्याच्या अखेरीस आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल सादर केला पाहिजे. मुख्याध्यापकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला पाहिजे. या सर्व बाबी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सांगितल्या पाहिजे. दुसरा मुख्य मुद्दा आहे गोपनीय अहवाल प्रपत्र भाग 1, 2 व 3. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 दिनांक 30 ऑक्टोबर 1987 पर्यंत सुधारित. यात अनुसूची ग, नियम 14 आणि नियम 15 यामध्ये शिक्षक वर्गाकरिता गोपनीय अहवालाचा नमुना दिलेला आहे. तो पाहावा व अभ्यासावा. भाग 1 स्वयंमूल्यमापनाचा नमुना. त्या शेवटी गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या शिक्षकाने किंवा अधिकाऱ्याने अभिप्राय लिहायचा असतो. भाग 2 शाळेचा मुख्याध्यापक किंवा शिक्षक याच्या गोपनीय अहवालाचा नमुना. त्यात वर्गातील काम, वर्गाव्यतिरिक्त जादा कार्य आणि सर्वसाधारण अभिप्राय यांची नोंद गोपनीय अहवालात लिहिणाऱ्या अधिकाऱ्याने करावयाची असते. भाग 3 पुनर्विलोकन अधिकाऱ्याचे अभिप्राय. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 14 व नियम क्रमांक 15 मध्ये गोपनीय अहवालाची पद्धती निर्देशित करण्यात आलेली आहे. शेड्यूल G मध्ये त्या संबंधी एक प्रपत्र देण्यात आलेले आहे. संबंधित अधिकाऱ्याने या नियमाधीन राहून त्यांचे लेखन करावयाचे आहे. गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्याचे अधिकार पुढील ठरवून देण्यात आलेले आहेत. पद: गोपनीय अहवाल लिहिणारे अधिकारी आणि परीक्षण करणारे अधिकारी. 1. शिक्षक व शिक्षकेतर. त्यामध्ये गोपनीय अहवाल लिहिणारे अधिकारी मुख्याध्यापक असतील. परीक्षण करणारे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. आता पद: मुख्याध्यापक. त्यांचा गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी तपासतील किंवा लिहितील आणि परीक्षण करणारे अधिकारी असतील अध्यक्ष व्यवस्थापन समिती. पद: शिक्षक अथवा मुख्याध्यापक चिटणीस असेल तर.
गोपनीय अहवाल लिहिणारे अध्यक्ष आणि परीक्षण करणारे व्यवस्थापन समिती. ठपका ठेवणाऱ्या शेरा शिक्षकांना मुख्याध्यापकांनी दिल्यास व मुख्याध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्यास याच क्रमाने प्रतिनिवेदन सादर करावे. तिसरा मुद्दा आहे गोपनीय अहवाल कोणी व कसे लिहावे. त्यातील एक, दरवर्षी अनुसूची ग मधील संबंधित नमुन्यात गोपनीय अहवाल लिहिण्यात येतील. कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या संबंधीतील गोपनीय अहवाल लिहिणारे अधिकारी हे अनुक्रमे मुख्याध्यापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असते. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ ज्याने काम केले असेल अशा कर्मचाऱ्याच्या किंवा मुख्याध्यापकाच्या संबंधात गोपनीय अहवाल लिहिण्यात येईल. मुख्याध्यापक किंवा शिक्षक हा व्यवस्थापनाचा सचिव असेल तर त्याच्या संबंधित गोपनीय अहवाल व्यवस्थापनाच्या अध्यक्षांकडून लिहिला जाईल. 2. कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या बाबतीतील अशा प्रकारे लिहिण्यात आलेले गोपनीय अहवालाचे परीक्षण अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून व व्यवस्थापक वर्गाच्या अध्यक्षांकडून केले जाईल. अध्यक्षाने लिहिलेले मुख्याध्यापकांच्या किंवा शिक्षकांच्या गोपनीय अहवालाचे परीक्षण व्यवस्थापन समितीकडून केले जाईल. 3. गोपनीय अहवाल लिहिणारा संबंधित अधिकारी कोणताही प्रतिकूल शेरा असल्यास असा शेरा संबंधित कर्मचाऱ्याला किंवा प्रकरण परतवे मुख्याध्यापकाला दरवर्षी ऑगस्ट महिन्या संपण्यापूर्वी गोपनीयरित्या लेखी कळविण्याची व्यवस्था करेल. 4. वरील पोट नियम 3 अनुसार कर्मचाऱ्याला ठरविण्यात आलेल्या प्रतिकूल शेऱ्याविरुद्ध त्याने किंवा कोणतेही अभिवेदन केल्यास अशा अभिवेदनावर शाळा समितीकडून निर्णय दिला जाईल. मुख्याध्यापकांकडून अशा प्रकारचे अभिवेदन करण्यात आले असल्यास अशा अभिवेदनावर व्यवस्थापन समितीकडून निर्णय दिला जाईल. 5. गोपनीय अहवाल न लिहिणारे व न ठेवणारे आणि पोट नियम 3 मध्ये विहित असलेल्या कालावधीत कर्मचाऱ्यांना प्रतिकूल शेरा न कळविणे याचा अर्थ संबंधित कर्मचाऱ्याचे अहवालाधीन वर्षाच्या कालावधीतील काम समाधानकारक होते असाच होईल. 6. परिवीक्षाधीन नेमणूक करण्यात आलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यांकन किंवा मूल्यमापन त्याच्या परिवीक्षेच्या कालावधीत शाळा प्रमुखाकडून वस्तुनिष्ठपणे केले जाईल अशा मूल्यमापनाची नोंद ठेवण्यात येईल. 4था मुद्दा आहे गोपनीय अहवाल सादर करण्याची पद्धती. 1. शैक्षणिक वर्षाच्या समाप्तीनंतर 1 महिन्याच्या कालावधीत एप्रिल महिन्याच्या अखेरीस जून महिन्याच्या अखेरीस प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंमूल्यमापनाचा अहवाल सादर करावयाचा आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी स्वयंमूल्यमापनाची तरतूद नाही. 2. स्वयंमूल्यमापन प्रपत्र प्राप्त होताच संबंधित अधिकाऱ्यांनी आपला गोपनीय अहवाल लिहून तो निर्देशित वरिष्ठांना परिशीलनासाठी सादर करावयाचा आहे. सेवा नियम 15.2 संबंधित वरिष्ठ गोपनीय अहवालाचे लेखन करणाऱ्या वरिष्ठांशी सहमत असल्यास किंवा या मूल्यमापनात सुधारणा करण्याची वा त्यात भर घालण्याची इच्छा असल्यास त्यांनी तसा निर्देश करावयाचा आहे. अशा वेळेस परिशीलन करणाऱ्या अधिकाऱ्याने आपला स्वतंत्र अहवाल गोपनीय अहवालास जोडणे इष्ट ठरेल. 3. संबंधित अधिकाऱ्याकडून गोपनीय अहवाल लिहून पूर्ण झाल्यानंतर गोपनीय अहवालात जर कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीसंबंधी काही ठपका ठेवणारे शेरे असतील तर संबंधित कर्मचाऱ्यास प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अंतापूर्वी लेखी कळवायचे आहे व त्यावर त्या सेवकाची ते शेरे पाहिल्याबद्दल सही घेणे आवश्यक आहे. 4. एखाद्या कर्मचाऱ्याने आपणावर ठेवलेल्या ठपक्यासंबंधी आपले काही लेखी म्हणणे मांडल्यास अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत शालेय समिती व मुख्याध्यापकाच्या बाबतीत संस्थेची कार्यकारिणी निर्णय घेऊन संबंधित कर्मचारी यांना घेतलेले निर्णय लेखी स्वरूपात कळवतील. या गोपनीय अहवालाच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी महत्त्वाचे दस्तऐवज पुरावे म्हणून जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्यातील पहिला आहे 1. शिक्षकांच्या पाठाची निरीक्षण वही म्हणजे लॉगबुक.
2. शिक्षकांना वेळोवेळी लेखी मेमो, कारणे, याद्या, नोटीस व इतर कागदपत्रे की जेणेकरून एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध ठेवलेला ठपका हा कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करून दाखवता आला पाहिजे. काही वेळा सदर गोपनीय अहवाल व्यक्तिपरत्वे दिला जातो असाही गैरसमज संचालकांचा होण्याची शक्यता असते. अशा वेळी चांगला मूल्यमापनाचे पुरावे आपल्याजवळ असले पाहिजेत. 5वा मुद्दा आहे गोपनीय अहवालाचे मूल्यांकन. शिक्षकांनी सादर केलेले गोपनीय अहवालाचे मूल्यांकन करण्याची पद्धत मुख्याध्यापकांनी ठरविल्या पाहिजेत, नाहीतर एखाद्या कर्मचाऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. मूल्यांकन पद्धती. गुणांकन पद्धती 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. 2. श्रेणी पद्धत अ, ब, क, ड, इ, फ इत्यादी. 3. शेरा देण्याची पद्धत. सर्वसाधारण, बरा, समाधानकारक, चांगला, उत्तम, अतिउत्तम. यापैकी एखादी पद्धत गोपनीय अहवालात मूल्यांकन करताना वापरली पाहिजे. मूल्यांकन हे व्यक्तिनिष्ठ होता कामा नये, त्यात विश्वसनीयता असली पाहिजे. याकरिता मूल्यांकन पद्धत मूल्यांकन करणाऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. गुणांकन पद्धत ही सर्व मूल्यांकन पद्धतीचा पाया ठरतो. याकरिता गुणांकन पद्धतीचा अवलंब करावा व नंतर त्याचे रूपांतर शेरे देण्याकरिता उपयोगात आणावे. 5वा मुद्दा आहे मुख्याध्यापकाची जबाबदारी. 1. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच एप्रिल किंवा दुसऱ्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात संस्थेतील 6 महिन्यापेक्षा जास्त सेवा केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गोपनीय अहवाल लिहून घेणे आवश्यक ठरते. मुख्याध्यापक म्हणून आपण आपला गोपनीय अहवाल लिहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी सादर करावा. कार्यकारी अधिकारी परगावी असतील तर ते रजिस्टर पोस्टाने पाठवून द्याव्या. 2. शिक्षकांच्या बाबतीत पाठ निरीक्षण. दैनंदिन पाठाचे निरीक्षण, टाचन वर्ग शिक्षक असतील तर त्याचे कॅटलॉग. दैनंदिन कामकाज, शालेय कामकाज, सहशालेय कामकाज, शिक्षकांना दिलेल्या सूचना, कर्तव्याचे पालन करण्याची तत्परता, आज्ञेचे पालन, विषय ज्ञान, पालक संबंध, दिलेले मेमो यांच्या नोंदी ठेवल्या पाहिजे. शिक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्यास पुरस्कार, निबंध स्पर्धा, बक्षिसे, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनात सहभाग, SSC HSC निकालाबाबत सुधारणा, जादा काम, सहकार्यांशी नाते इत्यादी बाबींची नोंद करावी. 3. स्वयंमूल्यमापनावर निर्देशित अधिकाऱ्याने आपले मत व्यक्त करावयाचे आहे. प्रपत्रातील ठेवण्यात आलेली रिकामी पदे अपुरी असल्यास आवश्यक ते शेरे लिहिण्याकरिता स्वतंत्र कागद वापरावा व त्यावर शेरे लिहून ते मूळ गोपनीय अहवालाला जोडून ठेवावा. 4. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रतिनिवेदन सादर करण्याकरिता पुरेसा कालावधी सेवा शर्तीमध्ये दिलेला नाही, तो त्यांना एक शिक्षक सभेद्वारे ठरवून द्यावा. शाळेचा मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्या गोपनीय अहवालाचा नमुना पुढील पानावर दिलेला आहे. तर आपण पाहूया गोपनीय अहवालाचा नमुना इथे दिलेला आहे. शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकरिता गोपनीय अहवालाचा नमुना. भाग 1. स्वयंमूल्यमापनाचा नमुना. नाव, पद, सध्याचे किंवा तत्सम पदाधिकारी, सेवेचा कालावधी, तुमच्या कर्तव्याचे संक्षिप्त वर्णन व वर्षभरात तुम्हाला नेमून दिलेले उद्दिष्टे नमूद करा. तुम्हाला ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या संदर्भात गेल्या वर्षीच्या तुमच्या कामाचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची किंवा कामाच्या एखादी किंवा विशिष्ट बाबी तुम्ही नमूद करू शकाल काय, आणि व्यक्तीची सही व नाम व पद. गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या अधिकाऱ्याचा अभिप्राय इथे नोंदवायचा आहे. त्यामध्ये त्यांनी वरील मूल्यमापनाशी आपण सहमत असल्यास असे कृपया नमूद करावे, नसल्यास त्याची कारणे द्यावीत. आपल्या मते कर्मचाऱ्याचे दोष व काही कमतरता आढळल्यास त्याबाबत या कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या, या कर्मचाऱ्याची सचोटी व त्याचे जनतेशी संबंध याबाबत कृपया आपले सर्वसाधारण मत द्यावे. त्या गोपनीय अहवाल लिहिणाऱ्या प्राधिकाऱ्याची सही, नाव व पदनाम असावा.
भाग 2 मध्ये शाळेचा मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्या गोपनीय अहवालाचा हा नमुना आहे. कुठपासून कालावधी, शिक्षकाचे संपूर्ण नाव, अर्हता, दर्जा, स्थायी किंवा अस्थायी, पदनाम, 1 जून ते दर्जा 1 जून रोजी संस्थेतील सेवेचा कालावधी, वेतन श्रेणी, 1 जून रोजी असलेले वेतन, पुढील वेतनवाढीचा दिनांक, विशेष वेतन व भत्ते, शिकवलेले विषय, या कालावधीसाठी या शिक्षकांची क्षमता, काम इत्यादी. माझे पुढील मत झाले आहे. वर्गातील कामांच्या बाबतीत इथे नोंदवायचे आहे. वर्गाव्यतिरिक्त जादा कार्य, सर्वसाधारण अभिप्राय. भाग 3 मध्ये पुनर्विलोकन अधिकाऱ्याचा अभिप्राय असेल. त्यानंतर अनुसूची ग मध्ये नियम 14(2) आणि नियम 15(1) पहा. शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकरिता गोपनीय अहवालाचा नमुना. भाग 2 सर्वसाधारण योग्यता व चारित्र्य या संबंधीचा अभिप्राय येथे द्यावायचा आहे. त्या व्यक्तीच्या कार्याविषयीच्या बाबी, बौद्धिक बाबी, निर्णय शक्ती, उपक्रमशीलता व धडाडी यासह प्रशासकीय कार्यक्षमता, सचोटी, चारित्र्य, सध्याच्या पदावर यापुढे ठेवण्याची पात्रता, पदोन्नतीसाठी पात्रता, सर्वसाधारण मूल्यमापन असा अहवाल द्यायचा. भाग 3 मध्ये पुनर्विलोकन अधिकाऱ्याचे अभिप्राय सुद्धा इथे नमूद करायचे आहे. याप्रमाणे हा गोपनीय अहवाल असेल. धन्यवाद.